आता उन्हाळा आहे आणि सध्याच्या कडाक्याची ऊन पडत आहे, तर उन्हामध्ये आपल्याला काहीतरी थंडगार खाण्याची किंवा पिण्याची इच्छा खूप होते. पण सतत बाहेरचं खाणंसुद्धा आरोग्यासाठी चांगलं नसतं. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात खरबूज आले आहे, तर या खरबुजापासून झटपट असा मिल्कशेक घरच्या घरी कसा करायचा याची रेसिपी मी आज तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. अगदी कमी साहित्यात आणि 5 मिनिटात तयार होणारं हे मिल्कशेक आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया जास्त वेळ न घेता. तर सगळ्यात अगोदर खरबूज मिल्कशेक बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. खरबुजाचे आपण थोडेसे छोटेसे तुकडे करून घेतले आहोत. त्यानंतर दूध आणि साखर. तर सगळ्यात अगोदर हे खरबूज आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर आपण चाकूने याला कट करून घ्यायचे. तर मी इथं खरबूज मधून कट केलेला आहे, तर तुम्ही इथं बघू शकता. तर आता या खरबुजाचे बिया आपल्याला बाजूला काढून घ्यायचे. तर इथं तुम्ही चमच्याने सुद्धा या बिया बाजूला काढू शकता किंवा चाकूचा वापर सुद्धा करू शकता इथं बिया काढण्यासाठी. उन्हामुळे ना आपल्या शरीरातलं पाणी कमी होतं, त्यासाठी शरीरातलं पाणी कमी होऊ नये म्हणून सुद्धा तुम्ही हे खरबूज फळ खाऊ शकता. यामध्ये ना भरपूर फायबर असते, त्यामुळे ना आपल्या शरीराला हे हायड्रेट ठेवत असते सतत. तुम्ही सकाळचा नाश्ता म्हणून सुद्धा हा मिल्कशेक बनवून पिऊ शकता. तर बिया व्यवस्थित काढून घेतलेला आहे, तर याचा आपण गर बाजूला काढून घेऊयात. तर मी इथे एका प्लेटमध्ये याचा गर काढून घेते. तर तुम्ही ह्या गर चमच्याने सुद्धा काढू शकता किंवा चाकूने सुद्धा काढू शकता. तर छान व्यवस्थित गर काढून घेतलेला आहे. तर हे आता आपण एका ताटामध्ये आपण ठेवलेलं आहे, तर तुम्ही इथं बघू शकता. आता हे गर आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. तर सगळ्यात अगोदर मी मिक्सरमध्ये हे टाकून घेते. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की या पद्धतीने मी गर काढून घेतलेला आहे. छान छोटेसुद्धा तुकडे करून घ्यायचे नाही आहे आपल्याला, मिक्सरमध्ये बारीक होत असते. त्यानंतर आपण थोडेसे साखर टाकणार आहोत. त्यानंतर दूध 1 वाटी. दूध मी इथं थंड करून घेतलेलंच आहे, तर तुम्ही बर्फसुद्धा टाकू शकता. तर मी हे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. तर इथं मी सगळ्यात अगोदर आता एका काचेच्या ग्लासमध्ये मी हे मिल्कशेक टाकून घेते. तर तुम्ही इथं बघू शकता छान असं आपलं बारीक स्मूदीसारखं तयार झालेलं आहे हे मिल्कशेक खरबुजाचं. त्यानंतर मी यावर छोटेसे केलेले खरबुजाचे तुकडे यावर टाकून घेऊयात. तुम्हाला जर हे आणखीन थंडगार हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये बर्फाचे तुकडेसुद्धा घालू शकता. मी इथं थंड दूध वापरलेलं आहे म्हणून मी बर्फाचे तुकडे वापरलेलं नाही आहे. तर आपलं हे खरबुजाचं मिल्कशेक छान तयार झालेलं आहे, तर तुम्ही इथं बघू शकता. हे खरबुजाचं मिल्कशेक आपल्या आरोग्यासाठी अत्यंत चांगलं आहे, तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. आणि तुम्ही लहान मुलांसाठीही बनवू शकता आणि मोठ्यांना पण देऊ शकता. सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुमच्या घरी ही रेसिपी कशी झालेली आहे. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील. आणि अगदी सोप्या अशा रेसिपी आहेत माझ्या चॅनलवरती. अगदी घरच्या साहित्यात आणि अगदी कमी वेळामध्ये होणाऱ्या रेसिपी आहेत. माझ्या रेसिपीची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मला मोटिवेट करण्यासाठी प्लीज कमेंट्समध्ये ही रेसिपी कशी झाली आहे मला नक्की सांगा, जेणेकरून मी तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपी घेऊन येत राहीन. चला तर मग पुन्हा भेटूयात एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.